गुरुजींना सगळं सांगणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, तर का तुम्ही जाऊन नरसे दादांना सगळं सांगितलं ना तर तुमची धडकत नाहीये। जानकीचं पोर कमेलं पाहिजे पोटातच। सुगंधा जानकी वहिनींना भाजलंय। मी अंगणच बोलवतो। हॅलो तुम्ही जरा प्लीज। अरे कशी आहे सुमिता? अहो माझ्या हातात असं चिवला दिलं आणि म्हणाला मी आलेच, आणि काय झालं? अगं कळेल आता, आम्ही पण बाबांच्याच फोनची वाट बघतोय। हॅलो, कशी आहे सुमिताई? काय म्हणाले डॉक्टर? काय चालू आहे तिकडे? काय झालं? अगं बोल ना काहीतरी। डॉक्टर म्हणाले पुढचे 24 तास खूप महत्वाचे आहेत। त्यात जर सुमिताई शुद्धीवर आली तर तिची जगण्याची शक्यता वाढेल। परमेश्वर जगवेल तिला, नक्की जगवेल। बाकी कुणासाठी नाही तरी शिवसाठी नक्की जगवेल तिला। अरे देवा, एवढा निष्ठुर का झाला रे तू? अरे बायको गेली। अहो तुमच्यामुळे इतर पेशंटला किती त्रास होतो कळतंय का तुम्हाला? पण मी लई दुःखी आहे, दुःख बाहेर कसं काढू मी? ओ यांना जरा सांगा तुम्ही। काय सांगा बोलताय तुम्ही? काय नर्स आहे का, कोण आहे? तुला काय दुःख काय नाही? बस पुरे झाली तुझी सगळी नाटकं, कळलं ना? आता एवढा आरडाओरडा करतोयस, कधी 2 शब्द तिच्याशी नीट बोललायस का रे? अरे वामन्या, काय माणूस आहे का, कोण आहे तू?
माझी बायको इथं मृत्यूशय्यावर पडलेली आहे आणि भाषण देतो रे मला तू. आधी तुझा आवाज बंद कर, नाहीतर काय करणार रे तू? काय करणार तू? काय करणार? अरे देवा, दगडातून बाहेर बाबा. परशू गप्पा बस. दादा तुझा घरी खरंच जा. मी आणि हा थांबतो इथेच, जातो. तुला वाटतंय याचा काही उपयोग आहे? अरे काय माणसं आहात का? कोण आहात तुम्ही? माझी बायको इथं आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये मृत्यूशय्याशी झगडते आणि तुम्ही इथं निंदा झालंच ती करत बसलाय रे. उलट तो एक काम कर, तू घरी जा. जोपर्यंत सुमित्राचं काय होतंय मला कळत नाही, डॉक्टरांकडून पॉझिटिव्ह काही कळत नाही, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. मला असं वाटतं की मी थांबतो इथे. तुला अजून बरीच कामं करायची आहेत, वेगळे विचार आहेत तुझ्या डोक्यात. तू आत्ता नको थांबूस. सुमित्राच्या जीवापुढे मला दुसरं काही महत्वाचं नाही. दादा मला असं वाटतं तू घरी जा, त्यामुळे जरा घरचं वातावरणही सांभाळलं जाईल. जानकी, अमृता, आत्या सगळ्याच जणी तिथे चिंतेत आहेत. मला वाटतं तू घरी जावंस. अरे बाबा, तुम्ही काय भांडत बसलाय? तुम्हाला राहायचंय ना इथं? राहा. काय दुर्दैवी माणूस आहे मी, माझी बायको आणि हे लोक राहणार इथं. जातो मी, जातो, निघून जातो मी. अरे उठत मी नाही. माझं काय व्हायचं ते होऊ दे. कुठे गेला त्या नरसबाई? गेलो मी. काय ग, कसला एवढा विचार करतेस? कसला म्हणजे काय? आता सगळ्यांच्या जीवाला एकच घोर लागलाय ना. सुमिताईचं कसं होणार? अचानक काय घडलं कुणास ठाऊक. अचानक? मला तर असं वाटतंय की तिला कोणीतरी ढकलून दिलं असावं. ठेव, असं कशाला करायला जाते कोण? तू करशील की? तुझी सवत होती ना ती. ते काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला? हो, ज्यावेळी सुमित्रा पडली त्यावेळी तुला सुमित्राच्या खोलीतून चिवला घेऊन जाताना पाहिलं होतं. ते मला सुमिताईनेच दिलं होतं चिवला माझ्याकडे सांभाळायला. हो का? मी तुला गच्चीवरून खाली येतानाही पाहिलं होतं. त्याचं काय? सुमिताईनेच बोलवलं होतं मला गच्चीवर. चिवला माझ्याकडे दिलं आणि जा म्हणाल्या. सुगंधा, जानकी किंवा अमृता तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवते, मी नाही. तूच सुमित्राला पाडलेस हे नक्की. ताई तुम्ही सरळ सरळ आरोप करताय माझ्यावर. हो मग, आणि हेच आरोप मी सगळ्यांसमोर तुझ्यावर करणार. तेव्हा तुला काय उत्तरं द्यायची ती दे. एकदा का पोलिसांनी तुझ्या झिंज्या उपटल्या ना की बोलशील पटापट. नाही, मला कळतंय तुम्ही माझ्या मागं का लागलाय ते. एक गोष्ट लक्षात ठेवा अहिल्याताई, जर का तुम्ही माझ्यावर आरोप केलेत तर मी सगळ्यांसमोर असंच सांगेन की हे सगळं करायला तुम्ही सांगितलं होतं मला. काय? मग बघू आपण, घरातले तुमच्यावर विश्वास ठेवतायत का माझ्यावर? जानकी,
तुम्ही त्यांच्याकडे नका पाहूत. मीच त्यांना आग्रह केला मला इकडे घेऊन या म्हणून. तातेबाईंजवळ कोण आहे? अमृता आहे तिकडे. मुळात अमृताजवळ कोणीतरी असायला हवं ना. मला सुमिताईला भेटायचंय. सुमिताई कुठे? ICU मध्ये. तिला भेटता नाही येणार. त्या काचेतून पाहता येईल. पण तू पाहू नकोस. तुला पाहणार नाही. बोला ते बाई. काय बोलायचं? बोलण्यासारखं काही राहिलंय का आता? आता काय काय बघायचं मी या वयात? आतेबाई, होईल सगळं ठीक. डॉक्टर पूर्ण प्रयत्न करतायत. पण हे सगळं झालं कसं? आतेबाई, कदाचित पुन्हा तिला ते वेड्याचे झटके. काहीतरी बोलू नकोस. मला आता डॉक्टर पण विचारत होते, तिची काही मेडिकल हिस्ट्री आहे का? अरे तू बोलला नाहीस ना काही? आतेबाई, डॉक्टरांपासून काहीही लपवणं योग्य नाही. मी त्यांना सांगितलं तिच्यावर काही दिवस उपचार चालू होते. देवालाच माहिती काय झालंय ते. तिकडे काय चाललंय ते कळवत जा रे बाबा मला. माझी तर काही हिंमत नाही तिला तिथे येऊन बघायची. ठीक आहे, तू काळजी घे. तुला कळवतो मी. ठेवते. हे असं काय झालंय यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. विश्वास कोणाचाच बसत नाहीये वकनीस. प्रत्येक गोष्टीला जिद्दीने सामोरी जाणारी आपली सुमित्रा, हे असं काय? हा अपघात असणार. मी ओळखते सुमिताईला. ती असं काही करणं शक्यच नाही. ती हरणाऱ्यातली नाहीये. या सगळ्यामधून सुद्धा ती नक्की बाहेर पडेल. नक्कीच. किती आनंदात होते ती. हे निवडून आल्यानंतर यांना ओवाळण्यापासून ते त्यांच्या मिरवणुकीपर्यंत सगळी तयारी सुमिताईंनीच तर केली होती. खरं तर साहेबांच्या आयुष्यातील एवढ्या महत्वाच्या प्रसंगी असं व्हायला नको होतं. काय झालं यापेक्षा आता काय करायचं याचा विचार करा वाकनीस. निवडून आलेल्या 10 आमदारांना घेऊन पत्रकार परिषद घेणार असा शब्द दिला होता आपण. हो साहेब, तुम्ही सांगा कधी लावायची पत्रकार परिषद आणि त्या ठिकाणी काय बोलायचं याची एकदा आपण उजळणी करूया. मी तिथे नसेन वाकनीस. मी आधी म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत सुमित्रा बरी होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. दादा, मला काय वाटतं की तू स्वतः इथून. मला कोणीही सांगण्याचा प्रयत्न करू नका. मी ऐकणार नाही. मग साहेब, पत्रकार परिषद कोण लीड करणार? मोकलवार.
आपल्या निवडून आलेल्या 10 आमदारांना सांगा मोकलवार परिषद लीड करतील. त्यानिमित्त सरकारकडून नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या भागाला थोडासा वाव मिळेल. ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणताय तसंच होईल. वामन, तुझा त्यांच्याबरोबर वाकणेसांना मदत होईल. अरे पण दादा, इथे कोणीतरी वामन दादा, इकडची काळजी नका करू. मी आहे इकडे यांच्याबरोबर. ओके, येतो साहेब. वामन काका, पवन कशी आहे रे ती? एक्झॅक्ट परिस्थिती काय आहे ते मलाही माहीत नाही आहे. कारण हॉस्पिटलमधनं मला आणि वाकणीसांना दादानी पत्रकार परिषदेत पाठवलं होतं. म्हणजे नरसिंहा शिवायच झाली पत्रकार परिषद? दादाच्या ऐवजी मोकलवार बोलले. पत्रकारांना यातही काही राजकीय खेळी आहे की काय असं वाटत होतं. शेवटी मी सांगितलं त्यांना, आमच्या घरगुती प्रॉब्लेम्समुळे दादा नाही येऊ शकला आज. पण मग बाबा येणार कधी? माहित नाही. तसं अजून काहीच कळत नाहीये गात्या. दादानी सांगितलंय परिस्थिती नीट आटोक्यात येत नाही तोपर्यंत तो तिथनं हलणार नाही. आणि जानकी सुद्धा आहेच त्याच्याबरोबर तिथे. अरे बघ, मग मी का इथे थांबलीये? मला पण घेऊन चाल ना. मला नाही राहता येत आहे तिच्याशिवाय. आत्याजी, मला वाटतं तू जाऊ नयेस तिथे. मग पण इथे थांबून तरी काय करू? तिथे गेल्यावर निदान काय परिस्थिती आहे ते तरी कळेल ना. परिस्थिती बिकटच आहे आत्या. आपल्या हातात आता काही नाहीये. डॉक्टर्स प्रयत्न करतायत. दादा स्वतः आहे तिथे. तिथे काही कमी पडणार नाही. पण तरी मला घेऊन चालू द्या तिथे. आत्या, बर, उद्या जाऊया. मी घेऊन जाईन तुला. माझंच मन मला खूप खातंय जानकी. भवानी माईनं भाकीत केलं होतं तरीही माझ्या घरातल्या एका सदस्याला गमावून बसलोय मी. पण तिला वाचवणं हे ना तुमच्या हातात होतं ना आणखी कोणाच्या? एखाद्या स्वार्थी माणसासारखा फक्त माझ्या बायकोची काळजी करत बसलो मी. तुमच्या जागी दुसरं कोणी असं तरी त्यांनी हेच केलं असतं. नाही जानकी, तरीही मला त्रास होतोच. अहिल्याची सुद्धा मी काळजी घेतली. मग सुमित्राला कसा विसरलो? त्याच सगळ्याची परतफेड करताय ना इकडे थांबून? ही तडजोड झाली जानकी, उपाय नाही. सुमिताई घरी परत आल्यानंतर आपण तिची माफी मागू. तिची माफी मागण्यासाठीच तिच्या बेडजवळ 24 तास बसून राहणार आहे मी. तिने डोळे उघडले की हात जोडून माफी मागणार आहे मी तिची. जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांकडे तिला घेऊन जाईन आणि तिला बरं करेन. जानकी ताई,